काल माझ्या शाळेतल्या मैत्रिणीचा फोन आलेला आणि ती सांगत होती की आपल्या क्लासमधली एक क्लासमेट, मी तर नाव नाही सांगणार, ते आता ह्या जगात नाही तर तिचं नाव सांगून तर काय करणार. तर तिला मामाच्याच घरी दिलेलं होतं, मामाच्या मुलाला, आणि ती लहान असताना तिची मामी सुद्धा वारलेली होती. म्हणून तिला ना लवकर लग्न करून मामाच्याच मुलाला दिलेलं. आणि निमित्त मात्र ठरलं की बाथरूममध्ये पाय घसरला. छोटे छोटे 2 मुलं आहेत, एक आणि मुलगी, मुलगा आणि मुलगी. तर ती मैत्रीण सांगत होती की असं असं तिचं झालंय. मला इतकं वाईट वाटलं आणि बाथरूम धुताना मला तिचीच आठवण येत होती. कारण आम्ही ती 7वी-8वीतच आली होती, पण 3-4 वर्ष आम्ही सोबत राहिलेलं. आमच्याच गावात तिचं लग्न झालेलं आणि बिचारे करून खात होते, पण नशिबानं साथ नाही दिली. जसं तिच्या सासूचं झालं लेकरं लहान असताना, म्हणजे मामीचंच सेम तिचं भविष्यात पुढे तसंच झालेलं. इतकं वाईट वाटत होतं ना. बाथरूम धुते वेळेस माझ्या डोक्यात तेच फिरत होतं. आणि बाथरूमची स्वच्छता ठेवली पाहिजे. निमित्त मात्र काय, फक्त बाथरूममध्ये पाय घसरला आणि मेंदूला मार लागला. आणि मला इतकं वाईट वाटलं ना, असं शाळेतली पूर्ण मेमरी मला आठवली तिच्याबद्दल सांगितल्यानंतर. आणि हे आपल्या घरात एक आता नवीन मेंबर आलेला आहे, याचं नामकरण आम्ही शेरू ठेवलेलं आहे. सिम्बा किंवा शेरू ह्या दोन्हीतून आम्ही फायनल करणार आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की कुठलं नाव छान दिसेल. आणि इथं सार्थ आलेला होता, सार्थ समर्थ